छगन भुजबळांच्या एंट्रीनं नाशिक पालकमंत्री पदाचा स्पर्धा वाढली। गिरीश महाजन, दादा भुसे आणि आता भुजबळ प्रबळ दावेदार। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री पदाच्या निर्णयाकडे राज्याचं लक्ष। नागपूर मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप सक्रिय। गडकरी, बावनकुळेंची मनपा अधिकाऱ्यांची बैठक। बैठकीला भाजपचे अन्न आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते। बीडचे पालकमंत्री अजित पवारांनी घेतली जिल्हा नियोजन समितीची बैठक। यावेळी बैठकस्थळी पोहोचण्यासाठी अजितदादा, धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंचा एकत्र प्रवास। पालकमंत्री म्हणून अजितदादांनी बीड जिल्ह्याला भरघोस निधी दिला। जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर खासदार बजरंग सोनावणेंकडून अजितदादांचं कौतुक करण्यात आलं। नांदेडमधील गंभीर गुन्ह्यातील आरोपी अनवर अली खानचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश। आमदार प्रताप पाटील चिखलीकरांच्या निवासस्थानी पार पडला पक्षप्रवेश। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी भावना घाणेकर यांची नियुक्ती। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी दिलं नियुक्तीपत्र। संजय राऊतांनी शिवसेनेला शरद पवारांच्या दावणीला बांधल्यानं ओबीसी समाज सेनेपासून दुरावला। उद्धव ठाकरेंनी शरद पवारांची साथ सोडून पुन्हा शिवसेनेची मूळ लाईन पकडावी। लक्ष्मण हाकेंचा उद्धव ठाकरेंना सल्ला। मंत्री जयकुमार गोरे राज्याकडे लक्ष न देता फक्त आपल्या भागात राहून कुरघोडी करण्याचं काम करतायत। आमदार रोहित पवारांची गोरेंवर टीका। काँग्रेसकडून 30 मे पर्यंत देशभरात जय हिंद सभा, शौर्याला सलाम आणि सुरक्षा त्रुटींवर चर्चा। दिल्लीसह प्रमुख शहरांमध्ये सभा, माजी सैनिक आणि नागरिकांचा सहभाग असणार। नांदेडमध्ये शेतकरी मेळाव्यातून सरकारवर जोरदार टीका। शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीला पैसे नाहीत, मग आमदार खासदारांचा पगार कसा थांबत नाही? रविकांत तुपकरांचा सरकारला सवाल। शेतकऱ्यांकडे साबिल मागून नका, पूर्वसूचना देऊनही ते मागितल्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बँकांना सुनावले खडेबोल। पुन्हा चूक झाल्यास शाखेवर कारवाई करण्याचा फडणवीसांकडून इशारा। सह्याद्री सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक संपन्न। सह्याद्री परिवार पॅनलचा दणदणीत विषय। देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय अमित चव्हाणांच्या पॅनलनं पुरुषोत्तम माने यांच्या सहकार पॅनलवर 13-0 असा विजय मिळवला। खासदार निलेश लंकेंनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट। अहिल्यानगर जिल्ह्यासाठी मंजूर झालेलं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय शहर परिसरातच व्हावं यासाठी निवेदन दिलं। राज्यात लवकरच पार्किंग पॉलिसी लागू होणार। मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। ज्यांच्याकडे पार्किंगची निश्चित जागा असेल त्यालाच वाहन नोंदणी करता येईल। परिवहन विभागाची भूमिका। बीडीडी पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाचा आदित्य ठाकरेंकडून पाहणी। शासनाकडून अनेकदा खोटे आश्वासन, मात्र लवकरात लवकर काम पूर्ण व्हावं यासाठी आमचं सहकार्य। आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। खासदार नरेश मस्केंनी घेतला भाईंदर स्टेशनवरील विकास कामांचा आढावा। लवकरात लवकर ही कामं पूर्ण कशी होतील यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चाही केली। वसई विरार महापालिकेतील नगररचना विभागातील वादग्रस्त उपायुक्त YS रेड्डी यांचे निलंबन। भ्रष्टाचाराचे अनेक आरोप असल्यानं आयुक्तांनी कारवाई केली। अमरावतीच्या गुरुकुंज मोझरीत शिक्षकाच्या मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू मैदानात। जिल्हा परिषद शाळांना जाचक ठरणाऱ्या GRची बच्चू कडू यांनी केली होळी। राज्यात अवेळी आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। सरकारनं शेतकऱ्यांना तातडीनं मदत करावी, किसान सभेची मागणी। अजित पवारांचे समर्थक राजेंद्र हगवणेंच्या पत्नी, मुलगा आणि मुलीला अटक। सुनेच्या आत्महत्येनंतर कारवाई। हुंड्यासाठी सुनेचा छळ केला होता। मुंबईच्या राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयात 3 दिवसीय विशेष कार्यक्रम। आंतरराष्ट्रीय संग्रहालय निमित्तानं कार्यक्रमाचं आयोजन। यावेळी कला रसिकांसाठी मधुबनी, मंडाला पेंटिंग वर्कशॉप तसंच म्युझियम गाईड वॉकचं आयोजन।
मुंबई मराठी पत्रकार संघाचा महेश बोभाटे क्रीडा पत्रकारिता पुरस्कार माझाचे ज्येष्ठ पत्रकार विजय साळवी यांना प्रदान। क्रीडा पत्रकारितेतील उत्कृष्ट योगदानाबद्दल हा पुरस्कार मिळाला। मुंबईतील माहुलच्या घरांसाठी आज सोडत पालिकेकडे आतापर्यंत केवळ 248 कर्मचाऱ्यांचे अर्ज दाखल। शासकीय तंत्रनिकेतनाच्या प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमासाठी आजपासून प्रवेश। अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याचं उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांचं आवाहन। जगभरात कोरोनाची वाढती संख्या बघता मुंबई महापालिका प्रशासन सज्ज, रुग्णालयांमध्ये विशेष खाटांची सोय केली आहे। मुंबई महापालिका क्षेत्रात एकूण 53 कोरोना बाधित रुग्ण, मात्र घाबरण्याचं कारण नसून योग्य ती खबरदारी घेण्याचं पालिका प्रशासनाचं आवाहन। हाँगकाँग, सिंगापूर, थायलंडमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ। हाँगकाँगमध्ये गेल्या 10 आठवड्यात कोविडच्या रुग्णांमध्ये 30 पट वाढ, तर सिंगापूरमध्येही एका आठवड्यात रुग्णसंख्या सुमारे 30% वाढली। अभिनेत्री शिल्पा शिरोडकर कोविड पॉझिटिव्ह, सोशल मीडियावर पोस्ट करत शेअर केली माहिती। सर्वांना मास्क घालण्याचं आणि सतर्क राहण्याचं शिल्पाचं आवाहन। हैदराबादचा फलंदाज ट्रॅव्हिस हेडला कोरोनाची लागण। सनरायझर्स हैदराबाद संघाचे मुख्य प्रशिक्षक डॅनियल वेटोरी यांची माहिती। साताऱ्यातील कराड आगाराला मिळाल्या 5 नवीन बसेस। भाजपचे आमदार अतुल भोसलेंच्या पाठपुराव्याला यश, यामुळे नागरिकांचा प्रवास सुरळीत होण्यास मदत होणार। सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओला आणि उबेरप्रमाणे रिक्षा प्रवाशांसाठी येतव ॲपचा लॉन्चिंग। पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते ॲपचं लोकार्पण। तुमसरमध्ये मवियाचं जनआंदोलन, शेतकरी कर्जमाफी, बोनस आणि निराधार अनुदानांच्या मागण्यांसाठी आंदोलकांचा एल्गार। तहसीलदारांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे। नाशिकच्या मालेगावमध्ये मित्रांसोबत पार्टीसाठी गेलेल्या तरुणाचा मृतदेह आढळल्यानं खळबळ। धारदार शस्त्राचा वार करून हत्या केल्याचं तपासात उघड। पोलिसांकडून पुढील तपास सुरू। ठाण्यातील घोडबंदर परिसरातील कावेस्करच्या व्हाईटफील्ड इमारतीच्या लिफ्टमध्ये अडकले तंत्रज्ञ। 40 मिनिटांच्या प्रयत्नानंतर सुखरूप बाहेर। डाव्या हाताला गंभीर दुखापत, रुग्णालयात उपचार सुरू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।